महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्य असं बहुमत मिळालेल्या महायुतीचा मुख्यमंत्र्याचा उद्या मुंबईच्या आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मी आता त्याच आझाद मैदानावरती आहे। आपण बघू शकता की या शपथविधी सोहळ्याचं जो तयारी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। मंडपाचं काम जे आहे हे अतिशय प्रगतीपथावरती आहे। क्रेनच्या साहाय्याने मंडप या ठिकाणी बांधण्यात येत आहे आणि मंडप सुद्धा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत असा मंडप आहे। बाजूला जर बघितलं तर खुर्च्या आसन व्यवस्था आहे ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पूर्ण मंडप जवळपास या ठिकाणी 30,000च्या वर जे नागरिक जे आहेत या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी येणार आहेत। त्या प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे ही या ठिकाणी करण्यात येत आहे। पूर्ण मंडप जर बघितला तर हा पूर्ण भगवामय मंडप या ठिकाणी करण्यात येत आहे। भगवी कापड जे आहेत या मंडपाला बांधण्यात येत आहेत। पुढे जर बघितला तर अतिशय मोठा असा 100 बाय 100च्या वर जो मुख्य स्टेज जो आहे हा स्टेज या ठिकाणी उभारण्यात येत आहे। या स्टेजवर जवळपास या देशाचे या सोहळ्यासाठी देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा, अमित शहा आणि महाराष्ट्रामधले जवळपास सर्वच राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत हे या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार बनत आहेत। अद्यापही महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटलेला नाहीये। मात्र पक्षाचे जे आज निरीक्षक जे आहेत हे निरीक्षक आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जो पक्षाचा जो मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचा कारभारी कोण हा निश्चित होणार आहे आणि त्यानंतर याच भव्य अशा सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ठिकाणी शपथविधी या ठिकाणी घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे कारण असा ऐतिहासिक सोहळा जो आहे हा मुंबईच्या आझाद मैदानावरती पार पडणार आहे। भाजपाचा मुख्यमंत्री, त्याच नंतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री सुद्धा याच ऐतिहासिक अशा सोहळ्यामध्ये शपथ घेणार आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागले आहे आणि महाराष्ट्र या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा इच्छुक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।